नमस्कार मित्रो, काल आपण भौतिक गुणधर्म पाहिले आणि भौतिक गुणधर्मामधून एक प्रश्न कंपल्सरी येत असतो. जसं मला रंग आहे, टेक्स्चर आहे, स्ट्रक्चर आहे, घनता आहे, सच्छिद्रता आहे, पोरॅसिटी आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे. मागच्या प्रश्न आला, खालीलपैकी कोणत्या मातीची मृदेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते? उत्तर होतं रेग्यूर. रेग्यूर म्हणजे काळीची जमीन, जिच्यामध्ये चिकन मातीचं प्रमाण 60% जास्त आहे. याला रेग्यूर सॉइल्स म्हणतात. आणि अशी रेग्यूर सॉइल्स पाणी धरून ठेवण्याची क्षमता 80% असते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाहिला, एखादा त्याच्यावर सारखा येतो, जमिनीतले विविध जे पाणी आहेत, पाण्याचे प्रकार आहेत. पहिला आहे आर्द्रता शोषित पाणी, दुसरा आहे कॅपिलरी केशाकर्षण पाणी, तिसरा आहे गुरुत्वाकर्षणीय पाणी, ग्रॅव्हिटेशनल पाणी. आणि हे पाणी जमिनीत किती क्षमतेनं धरून ठेवलेलं असतं? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ते काल तुम्हाला सांगितलं, मातीच्या कणामध्ये 31 LB, कणाच्या बाहेर 15 LB पर्यंत. 31 ते 15 पिकाला उपलब्ध नाही. 15पासून कमी होऊन तुम्हाला 5 पर्यंत गेलं की पिकाला उपलब्ध पाणी आहे. आणि 5पेक्षा कमी जेव्हा प्रेशर होतं तेव्हा खालचा फोर्स काम करतो आणि गुरुत्वाकर्षण निघून जातं. याच्यावर तुम्हाला काही अडचण वाटली, परत तुम्ही इन्स्टिट्यूटला रिबॉन्ड करा. मी हा विषय नक्की महत्त्वाचा आहे आणि हा परत मी एखाद्या वेळी कधी तुम्हाला फ्लॅश करेन. आज दुसरा आहे रासायनिक गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. आणि याच्यावर सुद्धा प्रश्न वेगळ्या रीतीने येत राहिले, ते मी सांगणार आहे. आणि पहिला जी गुणधर्म आहे सामू, pH. pH, दिस इज द pH. pH इज द निगेटिव्ह लॉगरिथम ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. जमिनीतील हायड्रोजनचं प्रमाण म्हणजे आम्लता किती आहे, याला दुसरं नाव आहे आम्ल विम्ल निर्देशांक. रेशो आहे हा. आम्लयुक्त जमीन आहे का अल्कलीयुक्त जमीन आहे याचा रेशो दाखवतो, म्हणून याला म्हणतात आम्ल विम्ल निर्देशांक. आणि जनरल टर्म आहे pH किंवा सामू. तर हा जो साम्य आहे जमिनीचा पाण्याचा पाहिला जातो आणि याच्यावर कंपल्सरी एक प्रश्न येतो, कारण हा महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून जमिनीत जे सामू असतो, हा सामू 1 पासून 14 पर्यंत असतो. 1 ते 14 सामू असतो. त्याची स्केल आहे रेंज. आणि 1 ते 14 मध्ये 7 हा न्यूट्रल आहे, उदासीन. म्हणजे 6.5 पासून 7.5 पर्यंत. उद्या परीक्षेत सहज आलं, सर्वात जास्त पिकाची उत्पादकता कोणत्या सामूवर येते? 6.5 ते 7.5. कारण हा आम्लयुक्त नसतो, अल्कयुक्त नसतो. 6.5 किंवा 6पेक्षा कमी जर pH असेल, सामू असेल, पाण्याचा असू द्या किंवा मातीचा असू द्या, याला आम्लयुक्त जमीन किंवा ॲसिडिक सॉईल असे म्हणतात किंवा ॲसिडिक वॉटर असे म्हणतात. त्यानंतर 7 नंतर पुढे जो आहे 8.5 पर्यंत, 7 ते 8, 8 ते 8.5, 8.5 पर्यंत जेव्हा सामू असतो मातीचा, तेव्हा त्या जमिनीत सलाईन सॉईल असे म्हणतात. सलाईन सॉईल्स म्हणजे क्षारयुक्त जमीन, म्हणजे त्याच्यात क्षार आहेत काही प्रमाणात. जसं आपण न्यूट्रल वॉटर पाहतो. त्यानंतर आपण ॲक्वागार्डचं पाणी घेतो आणि त्याच्यात TDS पाहतो, म्हणजे त्याच्यात क्षार किती आहे. आणि काही क्षार आपल्या शरीराला आवश्यक असतात, 50 ते 100 पर्यंत. तेवढे TDS ठेवावे लागतात. तेवढे क्षार पिकासाठी सुद्धा गरजेचे आहे. म्हणून 7.5 ते 7 पासून ते 8.5 पर्यंत ह्या जमिनीत क्षारयुक्त जमिनी किंवा सलाईन सॉइल्स म्हणतात. पण ह्या इतक्या ठीक आहे, पण याच्यानंतर वाढता कामा नये. हा डेंजर लाईन आहे. याच्यापेक्षा जर वाढलं तर पिकाची उत्पादकता कमी होते. आणि हा सगळ्यात मोठा आज भारतासमोर प्रॉब्लेम आहे, महाराष्ट्रासमोर प्रॉब्लेम आहे. आपल्या जमिनी खारलँड होत आहेत. खारलँड म्हणजे सलायनिटी वाढत आहे.
आणि म्हणून आमच्या पोखरा योजनेमध्ये, पोखरा जी योजना आहे, हवामान आधारित प्रकल्प जो आहे 4,000 कोटीचा, पुढे मी सांगणार आहे ती योजनामध्ये, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतीशाळा घेणे आणि दुसरा क्षारयुक्त जमिनी, खारलँड विकास प्रकल्प. विदर्भामध्ये क्षारयुक्त जमिनी, जमिनीतले क्षार वाढले, कमी पावसाच्या ठिकाणी क्षार वाढले आणि ह्या क्षारमध्ये वाढ. 8.5 नंतर pH जर गेला तर ती जमीन अल्कली जमीन म्हणल्या जाते, अल्कयुक्त जमीन. आणि ह्या जमिनीला दुसरं नाव आहे चोपन. म्हणजे बघा, क्षारयुक्त जमिनीमध्ये कशाचं प्रमाण वाढलं? क्षारयुक्त जमिनीमध्ये मिठाचं प्रमाण वाढलं, सोडियम. आणि नंतर मिठाबरोबर पुन्हा एक गिफ्ट मिळतो आणि अल्कली जमीन होती आणि त्याचं नाव आहे सोडियम प्लस कॅल्शियम. हे दोन्ही तुम्हाला वाढतात आणि हे दोन्ही ज्यावेळेस वाढले त्यावेळेस ह्या जमिनीला अल्कली सॉइल किंवा चोपन जमीन म्हणतात. आणि या चोपन जमिनीमध्ये चुना जास्त असल्यामुळे पिकाला हानिकारक. हा चुना इतर अन्नद्रव्याशी रिॲक्शन करीत असल्यामुळे पिकाला अन्नद्रव्य कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळं ही जमीन कामाची फारशी राहत नाही, पाणथळ जमीन होते. जमिनीत चुना आणि याचं प्रमाण वाढल्यामुळं पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि जमिनीतला निचरा होत नाही, पाणथळ जमीन तयार होते. पाणथळ म्हणजे वॉटर लॉगिंग कंडिशन, पाणी तिथं शिल्लक राहते आणि तयार होते. असं वर्गीकरण. आता या परीक्षेत कसे प्रश्न आले त्याच्या पुढचेच आले, पण ह्या बेसवर प्रश्न असे आले की बघा, आपल्याला फक्त युनिट कळालं का असं परीक्षेत विचारतो. बघा, आमचा आम्लयुक्त जमिनीचा pH समजा 3 आहे. आता 3 वरून मला pH 5 वर न्यायचा, त्यामुळं जमिनीची आम्लता कमी झाली, जास्त झाली, स्थिर राहिली काय? 3 वरून 5 pH आणला म्हणजे उदासीनतेकडे आपण आलो. म्हणजे जमिनीची अल्कलिनिटी काय झाली, pH काय झाला, वाढला. pH वाढला म्हणजे काय झालं, ॲसिडिटी काय झाली, कमी झाली. जेव्हा 3 वरून 5 वर तुम्ही एखादी pH नेता, जमिनीची सुधारणा करता किंवा 5 वरून 7 पर्यंत आणता, तेव्हा जमिनीतली ॲसिडिटी, आम्लयुक्त जमीन काय होते, न्यूट्रलकडे जाते, कमी होते. हा एक. आणि 3 वरून pH 5 वर नेला, 3 वरून pH 5 वर नेला तर किती आम्लता किती पटीने कमी झाली, किंवा pH किती पटीने कमी झाला, किंवा आम्लता किती पटीने कमी झाली. मग उत्तर समजा लिहिले 1 पट, 2 पट, 10 पट, 100 पट. आणि इथं लोक सगळे चुकणार. आणि इथं काय होतं बघा, हा घातांक लिहिलेला आहे, पीचा डोक्यावर घातांक, आणि डोक्यावर घातांक असल्यामुळे काय होतं बघा, 3 आहे म्हणजे एकावर हा pH 3 आहे म्हणजे तो घातांक आहे 10चा घातांक 3, आणि आपण तो pH 5 वर नेला म्हणजे 10चा घातांक 5. बघा, याच्यातला आपण लोक काय म्हणणार, 2 पटीनं वाढला, 3 आणि 2 5 चूक. आता साधी गोष्ट आहे, 10 वर एकावर 3 शून्य, 10चा घातांक 3 मध्ये, आणि 10चा घातांक 5, 1 2 3 4 5 शून्य. बघा, हे कटले, हे कटले, हे कटले, किती राहिले, 2 शून्य राहिले. एकावर 2 शून्य म्हणजे आम्लता किती पटीने कमी झाली, 100 पटीने कमी झाली. पण दिसायला दिसती 3 आणि 5 म्हणजे 2 पटीने कमी झाली. आणि इथं लोक चुकतात. म्हणून हा घातांक आहे हे लक्षात घ्यायचं. हायड्रोजनचा घातांक आहे, P इज द पॉवर, P इज द पॉवर ऑफ हायड्रोजन, आणि पॉवर हा नेहमी 10 पटीनेच मोजतात. म्हणून जर एखाद्या pH 3 वरून 5 वर नेला तर जमिनीची आम्लता किती पटीने कमी झाली, 100 पटीने कमी झाली. हे करेक्ट उत्तर आहे. अन्नद्रव्य कोणत्या सामूला सर्वात जास्त उपलब्ध होतात? तुम्हाला सांगितलं उदासीन जमीन 6.5 ते 7.5,
आणि याच्यामध्ये भरपूर अन्नद्रव्य पिकाला मिळतात आणि चांगल्या प्रकारे मिळतात आणि त्यामुळे उत्पादकता सर्वात जास्त होते. म्हणजे जमीन उदासीन असते, आम्लयुक्त नाही आणि ॲसिडयुक्त नाही. आता तुम्हाला पुढचं पहा की क्षारयुक्त जमिनीचा सामू किती असतो हे परीक्षेत आले. आणि क्षारयुक्त जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 न्यूट्रन, 7 ॲक्युरेट न्यूट्रन आणि म्हणून 7.5 ते 8.5 एवढ्या जमिनीला क्षारयुक्त जमीन म्हणतात. आणि 8.5 पेक्षा पुढे गेलं की जमिनीत मिठाबरोबर चुन्याचं प्रमाण वाढलं आणि जमीन अल्कलीयुक्त झाली, सोपन जमीन झाली. हिला काय म्हणतो आपण? सोपन. आणि म्हणून हा चुना काय करतो, जेव्हा पाणी पडलं जमिनीत तेव्हा लोण्यासारखी जमीन आणि पाणी जेव्हा निघून जातं तेव्हा चुना सिमेंटसारखं काम करतो आणि दोन मातीचे कण घट्टट पकडतो. त्यामुळे नांगरलं की एवढाली ढेकळं निघतात, म्हणजेच जमिनीत चुना जास्त आहे. आणि या चोपन जमिनीचा pH किती असतो? 8.5 पेक्षा पुढे. परीक्षेत आला एकदा 5 पेक्षा जास्त, 7.5 ते 8.5, 8.5 पेक्षा जास्त असा आला तर चोपन जमिनीचा pH 8.5 पेक्षा जास्त असतो. हा परीक्षेत एकदा प्रश्न आला. सर्वात जास्त उत्पादकता कोणत्या याला आहे? 7.5 ते 7.5. हा एकदा परीक्षेत प्रश्न आला. pH 3 वरून 5 वर आला तर किती आम्लता कमी झाली, किती पटीने? 100 पटीने कमी झाली हे झालेलं आहे. आणि क्षारयुक्त जमिनीचा किंवा चोपन जमिनीचा सामू 8.5 पेक्षा असा प्रश्न आला. आता हे जमीन सुधारण्यावर सुद्धा भर आहे आणि तो कसा भर आहे एक तुम्हाला सांगतो की साधी गोष्ट आहे. हा क्षारयुक्त जमीन चोपन होती म्हणजे काय? तेव्हा मातीचा कण आहे, हा निगेटिव्ह चार्ज पॉईंट आणि निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्हला ओढतो, म्हणून सुरुवातीला तो मिठाला ओढतो बघा. त्यानंतर पुन्हा मिठाचे कण ॲब्सॉर्ब म्हणजे चिटकतात या मातीच्या कणात. आणि ह्यानंतर पुढे एकावर गिफ्ट येते. जेव्हा जमीन चोपन बनते तेव्हा पुन्हा याच्यावर कॅल्शियम मिळतो आणि मिठाबरोबर कॅल्शियम जेव्हा वाढतो तेव्हा याला ग्रहण लागलं, हे काढून टाकावं लागेल सगळं, तरच जमिनीची सुधारणामध्ये पाहणार आहोत. म्हणून याच्यावर एक प्रशिक्षण क्वेश्चन येतो. क्वेश्चन आम्लयुक्त जमिनीची सुधारणा कशी करतात, क्षारयुक्त जमिनीची सुधारणा कशी करतात, चोपन जमिनीची सुधारणा कशी करतात हे आपण पुढे पाहणार आहोत. जमीन सुधारणे, सॉइल रिक्लेमेशन म्हणजे पुढचा चॅप्टर आहे. पण पहिला हा सामू तुम्हाला याच्यावर जे आलेले प्रश्न आहेत हे लक्षात असले पाहिजे. आता दुसरा गुणधर्म आहे विद्युत वाहकता, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आणि विद्युत वाहकतेमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही पाहिलं एखादा विद्युत आहे आणि विद्युतमध्ये आपण एखादं लोखंड धरलं एखाद्या विद्युतवर किंवा एखाद्या उष्णतेवर जाळावं तर लगेच तापल ते, पण लाकूड तापणार नाही. म्हणजे विद्युत वाहकता किती आहे. मग तशी पाणी आहे आणि या पाण्यात जर तुम्हाला क्षार असतील मॅग्नेशियम आणि इकडून विद्युत पास केला तर झटकन होईल. पण हे बिस्लेरी पाणी घेतलं तर याच्यातून विद्युत इकडे जाणार नाही. म्हणजे मातीमध्ये सोडियम त्यात नंतर कॅल्शियम हे घटक विद्युत वाहतात. आता एक उदाहरण तुम्हाला लक्षात येण्यासाठी सांगतो. आपल्याकडे आपण विद्युतला फ्रीज आहे, टी व्ही आहे, याला अर्थिंग करतो. अर्थिंग करतो म्हणजे काय? वायर घेतो आणि ती वायरला खाली कोळसा आणि मीठ टाकतो आणि त्याच्यात ते वायर सोडतो. म्हणजे काय? जर विद्युत जर असेल तर ते सरळ त्या मिठात आणि याच्यात फास्ट जाणार आणि आपल्याला शॉक लागणार नाही. आणि अर्थिंग केली नाही तर आपल्या अंगातून जाणार. आपल्या शरीरात जो कॅल्शियम आहे, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, हिमोग्लोबिन आहे, लोह आहे रक्त, आपल्या शरीरात जाणार आणि आपल्याला शॉक लागणार. इथं तसं याला विद्युत वाहकता किती आहे म्हणजे त्याच्यात वेगवेगळे मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, सोडियम आहे, याचं प्रमाण किती आहे हे ठरवतं.
आणि ते मोजतात, विद्युत वाहकता जी मोजतात ही मातीची ह्या युनिटनं मोजतात. हेही परीक्षेत येतं की मातीची विद्युत वाहकता कशी मोजतात. डेसी सायमन प्रति मीटर स्क्वेअर. डेसी सायमन प्रति मीटर स्क्वेअर म्हणजे 1 मीटर चौरस घेतला तर इकडून इकडे विद्युत वाहकता किती लागेल याला डेसी सायमन्स घेतात. आणि पाण्याची घेतली तर मिलीमोज पर सेंटीमीटर स्क्वेअर. मिलीमोज म्हणजे युनिट एकदम कमी आहे हजारानं आणि म्हणून मिली. आणि आमच्याकडे असे कंडक्टिव्हिटी मीटर आहेत. पाणी घेतो आणि डायरेक्ट त्याच्यात इलेक्ट्रॉडच्या खाली ठेवून देतो की लगेच डिजिटल रिडिंग इतकी तुमचा pH विद्युत वाहकता इतकी आहे. आता ही विद्युत वाहकता 4 मध्ये मोजल्या जाते. 1 2 3 4. 1 पेक्षा कमी, 1 ते 2, 2 ते 3 आणि 3 ते 4 अशी 4 असतात. आता परीक्षेत काय मातीची किंवा पाण्याची विद्युत वाहकता कितीपेक्षा कमी असावी किंवा किती असावी बघा. EC1 पेक्षा कमी गोड पाणी सिंचनास योग्य. आणि म्हणून परीक्षेत आलं होतं सिंचन पाण्याची विद्युत वाहकता कितीपेक्षा जास्त नसावी. 1 2 3 4. 1 पेक्षा जास्त नसावी. 1 पेक्षा जास्त गेले की पाण्यात क्षार आले, न्यूट्रल वॉटर राहिलं नाही आणि ते काही प्रमाणात पाहिजेत. म्हणून मसूळ पाणी आपण एखाद्या खेडेगावात गेलो आपण म्हणतो विहिरीचं पाणी कसं आहे. अहो जड पाणी आहे तुमचं. जड पाणी म्हणजे काय, त्याच्यात कॅल्शियम मॅग्नेशियम सोडियम मिठाचं प्रमाण थोडंसं आहे. आणि म्हणून जेव्हा 1 ते 2 1 पेक्षा कमी गोड पाणी, 1 ते 2 मसूळ किंवा जड पाणी, 2 ते 3 खारं पाणी. आणि महिला खेडेगावात गेलो कसं काय तुमच्या नळाचं बोरचं पाणी, मग ते खारं पाणी त्यांना सांगता येत नाही किती युनिट माहीत नसतं. ते म्हणतात वरण शिजत नाही. आणि तुम्ही जर आता कुकरमध्ये पाणी घेतलं त्याच्यात मीठ टाकलं थोडं आणि डाळ टाकली तर वरण शिजणार नाही. म्हणजेच ते पाणी कसं आहे 2 ते 3 खारं पाणी आहे. आणि याच्यापेक्षा मिठाचं प्रमाण जमिनीत जेव्हा वाढतं तेव्हा 3 ते 4 अति खारे पाणी. आणि त्याचे हे जर जमिनीचा एवढा असेल तर काय होईल, मग बियाणं आम्ही जेव्हा पेरू तेव्हा बियाणं उगवून येणार नाही. 100 बी टाकलं 60-70च उगवून येईल. म्हणजे 40 आमची रोपसंख्या कमी होईल आणि उत्पादकतेवर परिणाम होईल. म्हणून एकच विचारायचं मातीची विद्युत वाहकता कितीपेक्षा जास्त नसावी. 1 पेक्षा जास्त नसावी. ती माती चांगली आणि पाणी असेल तर सिंचनासाठी एकदम चांगलं. 1 ते 2 सहनशील टॉलरेबल मसूळ पाणी आहे, जड पाणी आहे, जमिनीत थोडे क्षार वाढावे. आणि 2 ते 3 असेल तर जमीन क्षारयुक्त झाली आणि खारं पाणी असेल तर काळे पाणी झालं. आणि हे राहिल्यामुळे बियाणाची उगवण शक्ती कमी होते आणि काही ठिकाणी प्रॉब्लेम वाढतात. त्यानंतर 4 असलं तर जमिनीत अति खारं आणि पेरलं तर उगवून येत नाही. म्हणून विद्युत वाहकता हा सुद्धा परीक्षेत गुणधर्म विचारला जातो. इकडे त्यानंतर तिसरा गुणधर्म आहे चुना. जमिनीत चुना किती प्रमाणात असतो. आणि हा जो चुना आहे 2 प्रकारचे जमिनीत चुना असतात. मुक्त चुना, युक्त चुना. फ्री कॅल्शियम, फिक्स्ड कॅल्शियम. आता फिक्स्ड कॅल्शियम आपल्याला त्रासदायक नाही पण मुक्त चुना फ्री कॅल्शियम हा कॅन्सर झाला जमिनीला असं म्हणतात. आता मुक्त चुना म्हणजे काय हे समजण्यासाठी चुन्याची डबी घेतली त्याच्यात पाणी टाकलं तर वर एक पांढरी निवळी येईल. जी निवळी आली म्हणजे तो चुना पाण्यात विरघळला गेलेला आहे. दॅट इज फ्री कॅल्शियम. हा डेंजर आहे. आणि काही बुडाला असे खडे राहतात की ते पाण्यात चुन्याचे की ते पाण्यात विरघळत नाही, त्याला म्हणतो फिक्स्ड कॅल्शियम. असे किती जरी असले तर काही त्रास होत नाही जमिनीत. पण फ्री कॅल्शियम असे असेल तर 2 प्रकारे त्रास होतो. आणि 2 प्रकारे त्रास असा होतो. जमिनीत मुक्त चुना वाढला, पाणी दिलं की चुना विरघळतो, मुळावाट पुढे झाडात जातो आणि ज्या ठिकाणी फळ तयार होतं या मुळावाट झाडातून गेला आणि या ठिकाणी फळ तयार झालं, मोसंबी तयार झाली, इथं येऊन थांबतो. म्हणजे झाडाला किडनी स्टोन झाला. म्हणजे इथले अन्नद्रव्य या फळाला मिळत नाहीत
आणि काही कारण नसताना फळ खाली गळून पडतात. पुष्कळ मला शेतकऱ्यांचे फोन येतात, साहेब डास नाही, कीड नाही, काही नाही, पण मोसंबीचे फळच गळून पडायले. याचा अर्थ जमिनीत चुना जास्त आहे, चुकीच्या ठिकाणी लागवड झालेली आहे. आणि हा क्षारयुक्त भारीच्या जमिनीमध्ये चुना, आपल्याकडल्या जमिनीत चुनखडीयुक्त बेसॉल्ट कंपोस्ट तयार झाले आणि म्हणून हा मुक्त चुना जास्त. मग मुक्त चुना किती प्रमाणात असावा हे परीक्षेत विचारलं जातं आणि ते आहे 1 ते 2 चांगली जमीन. मुक्त चुना 2% एकदम ठीक आहे, तेवढा आपल्या शरीरासाठी पाहिजे, जमिनीला पिकासाठी पाहिजे. कारण चुना जर कमी पडला, तुम्ही भुईमुग लावा, चुना जर कमी पडला, तुम्ही शेंग घेतली ना अशी फटकन वाजली आणि मध्ये उडवले शेंगदाणे निघाले, हाडं ठिसूळ झाले, म्हणजे जमिनीत चुना खूप कमी. इतका पाहिजेच. 1 ते 2 चांगली जमीन, 2 ते 5 मध्यम आणि 5 ते 10, 5 पेक्षा जास्त लिंबूवर्गीय पिकं, संत्रा, मोसंबी, लिंबू याला हानिकारक, कारण हे संवेदनशील आहे, सेन्सिबल आहे, सेन्सिटिव्ह आहे फॉर कॅल्शियम. 5 ते 10 योग्य. आणि 10 पेक्षा जास्त जिथं चुना आहे तिथं कोणतंच पीक लावू नये. जमिनीत 10 पेक्षा जास्त चुना असेल, उगवून येत नाही, पिकाला मिळत नाही. हा चुना दुसऱ्या याच्याशी रिॲक्शन करतो आणि पिकाला अन्नद्रव्य न मिळाल्यामुळे पिकावर कोणत्याही कारण नसताना रोग येतात. रोग येतात म्हणजे जीवाणू विषाणू नाही. आता उदाहरणार्थ आपल्याकडे कपाशीमध्ये लाल्या आहेत, कपाशीचे पानं पूर्ण लाल पडतात. मग ती कशाची कमतरता आहे? मॅग्नेशियम, Mn, अन्नद्रव्याची कमतरता. मग हे जमिनीत नाही का? काही प्रमाणात आहे, पण चुना जास्त असल्यामुळे चुना त्याच्याशी रिॲक्शन करतो आणि झाडाला मॅग्नेशियम, मॅग्नीज मिळू देत नाही. आणि हे मिळाले नाही म्हणजे हरितद्रव्य कमी होतं आणि हरितद्रव्य कमी झालं की झाडा कपाशीमध्ये लाल्या येतो, लालपणा येतो. अशा प्रकारे चुनासुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे.